एक लेडीज दुसऱ्या लेडीजला व्हॉट्सअप पाठवते की ते प्रेस करत असते ती. तर प्रेस करताना तर प्रेसवर फिरण्याऐवजी प्रेस आयन मोबाईलवर फिरते आणि तो तो व्हायरल तो परत सगळीकडे. आणि सगळेजण एकाला आला का तो अजून 600ला पाठवतो. मी पण एन्झायटीमध्ये तू पण राहा, चल चाल्या. फिअर ऑफ मिसिंग आउट. हां, आय विल गो. करेक्ट, व्हेरी गुड. एन्झायटी ह्याच्यामुळे स्क्रीन टाईम वाढला आहे. एन्झायटीमुळे त्या ॲक्शन वाढल्यात ज्या तुम्ही करायला नको. ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीस वाढतं. आणि काही काही लोक फार अभिमानाने सांगतात मला काहीच त्रास नाही, छोटीशी गोळी बीपीची. असं काही त्रास नाही आणि मी नेहमी आनंदी राहतो. अरे तुझ्या आनंदाने किती लोक दुःखी आहेत ते पहा ना एकदा. आम्ही त्या कोचिंग क्लासच्या तिथे गेलो होतो. माझा मुलगा 12th मध्ये होता ना त्यावेळेस. भांडणं चालू होती तिथे कोचिंग क्लासवाले हे ते. आम्ही 1.5 लाख रुपये फीस भरली. इतके आरडाओरड ते कोचिंग क्लासवर. त्याला पोलीस प्रोटेक्शन बोलवावं लागलं. मुलांवर काय परिणाम झाला असेल. हे 1.5 लाखामध्ये यायचं एवढं कंबर वाकलं. तो घरात किती वेळेस मुलांना सांगत असेल तुझी फीस भरली, तुझी फीस भरली. मग त्या मुलाला काय वाटतं चुकलं, याच्या घरी आलो जन्माला. तिकडे 2 घर पलीकडे पैदा झालो असतो ना एवढे लफडे राहिले नसते. आणि तुझ्यासाठी हे केलं, तुझ्यासाठी घर बांधलं, तुझ्यासाठी ही प्रॉपर्टी केली. अरे त्याने केव्हा सांगितलं. हॅलो, तुम्ही जेवढी प्रॉपर्टी 50 वर्षात केली ना आजकालच्या मुलांना ते 3 वर्षात कमवतात ते. त्याच्यामुळे तुम्ही किती मोठी प्रॉपर्टी तयार केली तर त्यांना काय वाटतं हे 50 वर्षात एवढंसं कार्यक्रम करून एवढ्या उड्या मारतोय. मग आई वडिलांना वाटतं रिस्पेक्ट देत नाही हे लोक. अरे तुम्ही रिस्पेक्ट घेण्याच्या लायकीचेच राहिले नाही. तुम्ही सांगा जर तुम्हाला कंटिन्युअस कोणी तोंडावर काढत असेल तर तुम्हाला कसं वाटेल. हॅलो, समजा तुम्हाला जॉब लागला एक दिवशी आणि तो 20 वर्षानंतर तो माणूस भेटला. तुला जॉब माझ्यामुळे लागला बरं का. आणि तो गावभर सांगतो तुला माझ्यामुळे लागला. आपण काय विचार करणार. अरे काय म्हणजे माझ्या कर्तृत्वावर झालं असेल ना ते. मुलांचे पर्सेंटेज त्यांच्या कर्तृत्वाने आले का तुमच्यामुळे आले. त्यांच्या कर्तृत्वाने आले. त्याचाही इगो आहे लोकांना. आणि मी कसं फार काळजी घ्यायची त्याची. रात्री 2 वाजता त्याला दूध द्यायची. त्याला माहित असतं ना आयुष्यभर एवढं ऐकावं लागणार आहे, त्याने दूधच पिलं नसतं ते. हॅलो, मी माझ्या भावासाठी एवढं केलं आणि माझ्या भावाने संपत्ती जास्त घेऊन टाकली. अरे किती मी आणि मी. तुम्ही बाहेर कुठे जा, तुम्ही 5 मिनिटं कोणाशी बोला, तो 4 मिनिटं मी काय केलं याच्यावर भाषण देतो तो. आणि तो जेव्हा पण मी एकदा उघडलं त्याने थांबत नाही ते. तुम्ही पाहिलं असेल काही लेडीजला सुद्धा घरात बोलताना मी होते म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना या घरात राहिली नसती. मला माहित मी काय सांगितलं.
या वाक्याने दुसऱ्यावर किती परिणाम होतात, ते अत्याचार होतात. हा पण आयटम काय म्हणतो मग, मी तुमच्यासाठीच तू एवढे कष्ट करतो. मग तू आमच्यासाठी कष्ट करतो, तर मग पार्टीला कशाला गेला? कधी कधी मित्रांबरोबर. तुम्ही जर पाहिलं, हे अँझायटीमुळे सिगरेटचं एवढं मोठं पॅकेटवर एवढं भयानक चित्र दाखवून सुद्धा लोक सिगरेट थांबवत नाहीये. मी खरंच विचार केला त्या पाकिटावरचा फोटो पाहिल्यावर, की सिगरेट पिऊ कसं शकतो माणूस? इट्स इम्पॉसिबल. एवढं वाईट व्यसन लावू कसं शकतो माणूस? अँझायटी एवढी आहे की ते पिल्यानंतरच हे शांत होतं. काही काही लोकांना रात्री पिल्याशिवाय झोपच येत नाही. म्हणजे किती अँझायटी वाढली आहे. एक काळ होता आपल्या इथं की नॉनव्हेज खाणं म्हणजे एकदम असं वाईट मानलं जायचं. तुम्ही जर पाहायला गेलं तर आपण या मी आणि मायसेल्फ मध्ये किती लोक अडकलेत तुम्हाला काय वाटतं सध्या? प्रत्येक व्यक्ती. आणि तो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मीपणा सांगतो. माझा मुलगा आत्ता नाशिकला गेला होता, त्याचे मामा त्याला सांगत होते, अरे तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी एवढं काही केलं, आता तुझी जबाबदारी आहे की पुढच्या 15-20 वर्षानंतर तू जबाबदारी घ्यायला पाहिजे. ते उगीच इमोशनल ड्रामा. माझा मुलगा माझ्याकडे आला, पप्पा आपको मुझसे कुछ चाहिए क्या? बोला कुछ नहीं चाहिए. नहीं मामा जी ऐसा बोल रहे थे. बोला मामा जी खुद को बोल रहे थे, उसका अपने से कोई लेना देना नहीं है. हे सॅक्रिफाईसची जी भाषा करतो ना आपण, सॅक्रिफाईस कळतं का म्हणजे काय? मी ह्यांच्यासाठी त्याग केला, मी ह्यांच्यासाठी असं केलं, मी ह्यांच्यासाठी, हे फक्त मीपणाचं अँझायटी आणि डिप्रेशनचं लक्षण आहे. जो खरंच लोकांसाठी करतो ना, त्याला बोलायची काय गरज आहे? त्याने एका हाताने दिलं, दुसऱ्या हाताने विसरून गेला. जालन्यामध्ये 1-2 भाऊ होते, त्यांचं बऱ्याच दिवसापासून भांडण चाललं होतं. बोले वो 8 करोड़ की प्रॉपर्टी है नीलेश भाई, बैठा है नाग जैसा. बोले सगा ही भाई है ना तुम्हारा? हाँ बोले, लेकिन सगा भाई नहीं रहा बोले आजकल. बोले एक बार बात तो करो. तो तिथे गेला आणि त्याने विचारलं भावाला की क्या प्रॉब्लेम आहे. तो बोले माझ्या मुलाला लोन एवढं झालं की प्रॉपर्टी विकल्याशिवाय ते लोन नाही संपू शकत. तर त्यांनी भावाचं दुःख समजण्याऐवजी डायरेक्टली मतितार्थ लावून टाकला की भाऊ नाग सारखा प्रॉपर्टी घेऊन बसलाय. ज्या दिवशी त्यांनी ती प्रॉपर्टी भावाला सांगितले तू घेऊन टाक, मला गरज नाहीये, प्रगती चालू. सख्खाच भाऊ होता ना. तुम्ही सख्ख्या बहिणीला पण 2000 रुपये दिले ना, तिकडून कोणीतरी मोठा डोळा करतो, एवढे गरज आहे का? आपल्या आईला पैसे द्यायला विचार करावा लागतो काही काही लोकांना. तुम्ही का दिले? तुमचे 2 भाऊ काय करतात मग? ते 1 रुपया देत नाही. मी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि पैसे पण तुम्ही दिले. झालं डिवाइड. हॅलो, अच्छा हे ह्याच्यात कोणा एकाचा सहभाग आहे की सगळे लोक मिळून करतात? हे ह्याच्यात एक व्यक्ती आहे की सगळे आहेत? सगळे आहेत. मला हा प्रॉब्लेम नाही डिवाइड करणं, मला हा प्रॉब्लेम आहे की आपली एन्झायटी वाढतीये, आपलं डिप्रेशन वाढतंय. आता महाराष्ट्राची हास्य जत्रा आवडते, बायको बरोबर 2 जोक मारायला आवडत नाही.
हॅलो, आता तुम्ही आज घरी जाऊन तुमच्या घरच्यांना धमक्या नाही द्यायच्या. मी ऐकून आलंय इगो टू इगो, तुमच्यात फार इगो आहे. दुसऱ्यात इगो पाहणं हे सर्वात मोठा इगो आहे. ऍक्च्युली जे इगोलेस असतात ते दुसऱ्यांमध्ये इगो पाहूच नाही शकत. रिपीट करा एकदा. ज्यांना इगो नाही आहे त्यांना दुसऱ्यांमध्ये इगो नाही दिसत. त्यांना त्यांनी कसाही वागला तर माणुसकी दिसते. एक नेटफ्लिक्सवर एक सिरीज आली आता. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एक डॉक्टर होते ज्यांनी जेव्हा ते मुंबई हमला झाला त्यावेळेस जे पोलीस ऑफिसर होते, क्या नाम था उनका, करकरे सर, आणि त्यावेळी एक दहशतवादी होता, नाही त्याच्याबरोबरचा, आणि त्यांनी दोघांवर इलाज चालू केला. ॲज अ डॉक्टर त्याचं काम काय, पेशंट आला तर त्याला इलाज करायचा. त्या डॉक्टराला अजूनही जेलमध्ये ठेवलेलं आहे लोकांनी, कारण की त्यांनी माणुसकी दाखवली. हॅलो, वेब सिरीजमध्ये त्यांनी पितळ उघडं केलेलं आहे की त्या डॉक्टरांवर जे अत्याचार झाले आणि ते पण एका व्यक्तीच्या इगोमुळे. आता एक छोटंसं कॅल्क्युलेशन करा, थोडं व्यावसायिक कॅल्क्युलेशन केलं चालेल का. हॅलो, येस नो. पहिले 3 भाऊ एकत्र राहायचे, आई वडील एकत्र राहायचे, 4 जण मिळून एक घरात राहायचे. एका घराची कॉस्ट किती होती आत्ताच्या कॉस्टनुसार बघा किती होती. नाही आत्ताच्या हिशोबाने 1.5 कोटीचं घर असेल, बरोबर ना. 5-6 रूमचं किती औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये केवढ्याला येईल. 2 कोटीचं घर, 6 रूम 7 रूम. हॅलो, येस नो. त्या 3 भावांनी वेगवेगळं घर घेतलं, आणि आई वडिलांनी वेगळं घर घेतलं. 4 लोकांनी मिळून पैसे किती टाकले. नहीं 4 भाई हुए ना, 4 घर अलग अलग है, तो एक घर का 2 करोड़ हुआ तो शायद 7-8 करोड़ रुपये लग गया होगा ना. म्हणजे फक्त इगोमुळे तुमचे 6 कोटी तुम्ही घशात घातले दुसऱ्यांच्या.